नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. उद्या रक्षाबंधन आहे आणि मिठाई रेडी झालेली नाही आहे, तर ही रेसिपी लगेच ट्राय करा. मी एक छोटा कप घेतला आहे, तो भरून रवा घेतलेला आहे. तोच कप भरून मी इथं काजू पावडर घेतलेली आहे. काजू फक्त मिक्सरला थोडेसे बारीक वाटून घेतले, पावडर करून घेतली. आता तोच कप घेतला आहे, त्याच्यामध्ये मी किसलेलं किंवा मिक्सरला बारीक केलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, पण ते 2 कप भरून घेतलेलं आहे. मापं इथं अगदी सोपी आहेत, अजिबात म्हणजे अवघड काहीच नाही आहे. सगळं सामान जर तुमच्याकडे रेडी असेल ना, तर 15 मिनटात तुमची ही बर्फी रेडी होऊन जाते. तर आता पहा, मी इथं हे 2 कप भरून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता एक खोबरं आहे ना, थोडंसं माझं कोवळं होतं, त्यामुळे ते अशा प्रकारे तुम्हाला ते थोडंसं चिकट दिसते. आता तोच कप भरून मी इथं गुलकंद घेतलेला आहे. मी खूप छोटा म्हणजे 250 ml जे कपांचा सेट असतो त्यातला सगळ्यात छोटा मी कप घेतलेला आहे. तुम्ही त्या प्रमाणातच वाढवायचे. आता तो 1 कप भरून गुलकंद, 1 कप भरून काजू पावडर आणि 1 कप भरून रवा आहे आणि तोच कप 2 कप भरून खोबरं आहे. आता आपल्याला रवा इथं कोरडाच भाजून घ्यायचा आहे पहिला आणि मग त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा तूप टाकायचं आहे. आपल्याला जास्त तुपाचा वापर काही या बर्फीला केलेला नाही आहे. 1 चमचा रवा भाजायला आणि 1 चमचा खोबरं भाजायला एवढंच तूप आपल्याला लागते. आता साधारण 5 मिनटामध्ये आपला हा रवा भाजून होतो. खूप कमी क्वांटिटी आहे. 5 मिनटात रवा असा लालसर होऊन जाते. थोडासा मीडियम गॅसवर भाजा, कारण रवा कच्चा राहिला तर बर्फीत त्याचा कच्चटपणा जाणवेल. आता हा रवा छान भाजला, आपण काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा भरून तूप टाकले आणि त्याच्यामध्ये आता हे ओलं खोबरं आहे ते आपल्याला 5 मिनटं तरी भाजून घ्यायचे. पहा तुम्ही, 5 मिनटं रवा भाजायला, 5 मिनटं खोबरं भाजायला आणि बाकीची प्रिपरेशन, बाकीच्या वस्तू भाजायला 5 मिनटं, असे 15 मिनटं झाल्यानंतर लगेच आपली बर्फी रेडी होऊन जाते. आता खोबरं तिकडं आपलं भाजते, तोपर्यंत इथं मी जो छोटा कप भरून आपण गुलकंद आणि रवा घेतला आहे तोच कप भरून मी इथं साई घेतली. त्याचबरोबर त्याच्यात साधारण 2 ते 3 चमचे दूध टाकूया आणि ते चांगलं आपण आता फेटून घ्यायचे मस्तपैकी, म्हणजे त्याच्यामध्ये असं लम्स नको राहायला म्हणून. आता त्याच्यातच त्या दुधात आणि साईमध्ये आपण हा गुलकंद मिक्स करून घ्यायचा आहे. गुलकंद थोडा चिवट असतो, चिकट असतो, म्हणून आपण ह्या दुधामध्ये आणि साईमध्ये त्याला मिक्स करून घेतो आहे. म्हणजे जेव्हा आपण बर्फीत टाकू ना त्या रव्याच्या मिश्रणात, त्याच्यात मिक्स व्हायला त्याला वेळ लागणार नाही. आता हा छान मिक्स झालेला आहे. इकडं खोबरंसुद्धा आपलं छान 5 मिनटात पाहू शकता, त्याला थोडासा कलर आलेला आहे. पांढरं राहिलं तरी चालेल किंवा थोडासा कलर आला तरी काहीच हरकत नाही आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे जे रवा आहे तो रवा टाकून घेऊया. रवा अगोदर भाजलेला आहे, त्यामुळं फक्त इथं जस्ट मिक्स करून घ्यायचे. लगेच आपण इथं ही आपली काजूची पावडर जी आहे ती टाकून घ्यायची आहे. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये गुलकंदचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. पहा, 1 मिनटामध्ये हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे. काजू पावडरला काही जास्त भाजायची गरज पडत नाही. आता हे ह्याचं मिश्रण जे आहे ना गुलकंदाचं, ते मिश्रण मिक्स व्हायला 2 मिनटं लागतील, कारण आपण अगोदरच गुलकंद थोडासा मिक्स करून घेतला होता म्हणून. 2 मिनटात हे मिश्रण लगेच घट्ट होऊन जातं. रवा आपला भाजलेला आहे, खोबरंसुद्धा भाजलेलं आहे, त्यामुळे 2 मिनटात हे मिश्रण आपलं रेडी होऊन जातं. आता सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे किंवा 3 छोटे चमचे मी इथे टाकलेत, पाहू शकता, 2.5च टाकलेत. पिठी साखर टाकायची आहे सगळ्यात शेवटी. पिठी साखर मिक्स व्हायला साधारण 1 मिनिट लागेल संपूर्ण त्याला विरघळायला, म्हणून पिठी साखर घेतलेली आहे. साधी साखर घेतली तरी चालेल, पण पिठी साखर लगेच मिक्स होऊन जाते आणि नाहीतर मग आपली बर्फी ना थोडी खूप हार्ड होईल मिक्स करता करता. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मी अगदी 2 ड्रॉप रोज इसेन्स टाकलेलं आहे. ठीक आहे. रोज इसेन्स टाकल्यामुळं काय होतं, त्याचा छान वास येतो. आता गुलकंद बर्फी आहे म्हणून छान कलर येण्यासाठी मी इथं दुधामध्ये पिंक कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी आता मिक्स करून घ्यायचे. कलर अगदी ऑप्शनल आहे आणि जर तुम्हाला अजून वाटत असेल तर अजूनसुद्धा थोडा कलर टाकून तुम्ही डार्क करू शकता आणि नाही कलर टाकला तरी काहीच हरकत नाही आहे, चवीत काही फरक पडणार नाही आहे. आता 2 मिनटात ते मिक्स करून झाले. आता लगेच आपण बर्फी सेट करायला ठेवून देऊया. असं ग्रीस केले मी तुपाने एका भांड्याला, त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्या. वाटीने करा किंवा अशा स्पॅच्युलाने केलं तरी चालेल आणि आपल्याला त्याला 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास जरी तुम्ही ठेवलं ना फ्रीजमध्ये तरी चालेल, काहीच हरकत नाही, पण त्याच्यावर झाकण ठेवून द्या.
आता पहा, एक 15 मिनटं झाल्यानंतर काढल्यानंतर लगेच त्याच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही. खूप छान अशी ही झटपट बनणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. घाईच्या वेळेला पाहुणे येणार असले तरी किंवा रक्षाबंधनसाठी सुद्धा तुम्ही ही बर्फी घेऊन जाऊ शकता. लगेच होते. 15 ते 20 मिनटं खूप झाले. 15-20 मिनटामध्ये आपली बर्फी रेडी होऊन जाते. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहा, वरती छान गुलकंदाचे त्याच्या त्या पाकळ्या थोड्या थोड्या दिसतात, त्यासुद्धा डेकोरेटिव्हच वाटतात आहे. याच्यात ड्रायफ्रूट घालण्याची काहीच गरज नाही आहे. मेन फ्लेवर जो आहे ना तो आपला गुलकंदाचा आहे. पहा, 10-15 मिनटंच मी जास्त वेळ ठेवलं नाही, व्हिडिओ करायचा होता म्हणून. तरी पण आपली बर्फी छान सुटसुटीत निघालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.